नमस्कार. तुमच्यासारख्या बायकांनी सांगितलेल्या काही गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. गोपनीयतेसाठी नावं बदललेत, पण गोष्टी अगदी खऱ्या आहेत. बायका आपलं आयुष्य कसं काढतात, त्यांना कसं जगायची इच्छा आहे. ऐका आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा नक्की ऐकवा. ही गोष्ट आपल्यापर्यंत घेऊन आले गरिमा ट्रस्ट आणि कोरो इंडिया. गोष्ट 5. काल सकाळी सकाळी शाळेची तयारी करायचं सोडून बबलू त्यांच्यासोबत क्रिकेटवर गप्पा मारत बसला. मी म्हटलं आवर पटपट, उशीर होतोय. तो भडकलाच माझ्यावर. म्हणे तुला काय कळतं मोठ्या मोठ्या गोष्टी. ते पण काही बोलले नाही, पण माझ्या तर डोळ्यातच पाणी आलं बाई. बोलणंच बंद केलंय मी त्याच्याशी. आता येऊ दे, काम असल्यावर माझ्याकडे, मग सांगते मला काय कळतं आणि काय कळत नाही. त्या दिवशी लता सांगत होती की त्यांनी किचनचं काम काढलंय. ती म्हणे मला डिझाईन पाहू द्या, तर तिचा नवरा तिच्यावर चिडला. म्हणे तुला काय कळतं डिझाईन. आता ती बाई दिवसभर किचनमध्ये असते, तिला नाही तर कोणाला कळल किचनचं डिझाईन. आधी माझ्या घरी पण हीच अवस्था होती, पण हातात पैसा यायला लागल्यापासून घरच्यांनी मला येड्यात काढणं बंद केलंय. पण आता पोरं तसं करायला लागले. लहानपणापासूनच मला बँकेचे कामं सांगितले असते, बाहेर येऊ जाऊ दिलं असतं पोरांसारखं, तर मला पण समजली असती तुमची दुनियादारी. आधी घरात डांबून ठेवता बायकांना आणि मग हसता त्यांच्यावर. मुलं कुठून शिकता आईचा अपमान करायला? घरच्यांकडूनच. आता घरचेच मान नाही ठेवत तर पोरं काय ठेवतील? प्रत्येक बाई काय माझ्यासारखं बाहेर पडून आपली ओळख नाही बनवू शकत ना, मग त्यांचा अपमान करायचा. आमच्या भिशीत तर दरवेळेस बोलता बायका या विषयावर. हळूहळू आपल्या मुलामुलींना तुटताना पाहता बायका. पैसे पण त्यांच्यासाठीच बाजूला ठेवता. आमच्या नावावर काय मोठी प्रॉपर्टी ठेवली आहे का कोणी? मुलं बाळच आमची प्रॉपर्टी. आत्ताच मान नाही देत तर मोठं होऊन काय सरळ बोलणार आहे? विचार करता करता डोकं बंद पडतं माझं. घराबाहेर न पडता कशी दुनियादारी शिकवायची बायकांना? आणि नाही शिकल्या तर मग काय त्यांचा अपमान करायचा का घरच्यांनी? त्यांच्याशिवाय खायचे वांदे होतील सगळ्यांचे. आणि घरच्यांना काय वाटतं, घरात काय दुनियादारी करतात ते कळत नाही का सुनांना? सगळं कळतं, पण आपण म्हणतो जाऊ द्या, कशाला उगाच भांडणं. रूपाने ट्युशन घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिचे पोरं नवरा हसत होते तिच्यावर. खूप अभ्यास केला तिने. ट्युशनचे पोरं वाढायला लागले. आता पोरीची डिग्री तिच्या जीवावर चालली आहे. आता कुठं गेला हसू? मला ना हा विषय काढला का रागच आवरत नाही. माझ्या आजीनी आजा गेल्यावर सगळ्या पोरांना सांभाळलं. लय चिडकी बाई होती ती. सगळे घाबरायचे तिला. आता समजायला लागला तिचा राग. मामाची हिंमत नाही अजून पण ती समोर बोलायची. तिला खडूस म्हणायचो आम्ही. वाटलं नव्हतं आजीचा राग समजायला वयाच्या 40 उलटा बी लागत.